नमस्कार. मी केतकी रवींद्र गिलाणकर, उपमुख्य अधिकारी, म्हाडा, मुंबई मंडळ. आज आपण ट्रान्सफर ऑफ टेनामेंट म्हणजेच ट्रान्सफर ऑफ टेनन्सी याबाबत थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ट्रान्सफर ऑफ टेनामेंट म्हणजे एखाद्या जागेचा जो काही हक्क आहे किंवा जो भोगवटा हक्क आहे तो अधिकृतपणे दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करण्याची ही प्रक्रिया आहे. उदाहरणार्थ म्हाडाकडे EWS, LIG, HIG, MIG अशा ज्या वर्गवारीप्रमाणे आपण घराची वाटप करत असतो, तर ती दुसऱ्याच्या नावावर वाटप करताना त्या प्रक्रियामध्ये काही डॉक्युमेंट्स इन्व्हॉल्व असतात की जे आपल्याला त्या टेनंटकडनं घ्यावे लागतात आणि त्या घेतलेल्या डॉक्युमेंट्सची स्क्रुटिनी करून त्याच्यानंतर जी प्रक्रिया आपण राबवतो आणि तो गाळा ट्रान्सफर करून देतो त्यालाच आपण म्हणतो ट्रान्सफर ऑफ टेनन्सी. आता म्हाडा ॲक्टनुसार ट्रान्सफर ऑफ टेनन्सीला अधिकृत मान्यता मिळालेली आहे. त्यानुसार ट्रान्सफर ऑफ टेनामेंटमध्ये 2 प्रकार येतात. एक तर रेग्युलेशन 24 अंतर्गत जी आपण TOT करतो ती आणि रेग्युलेशन 25नुसार जी करतो ती. तर रेग्युलेशन 24मध्ये जी TOT होते ती होते रक्ताच्या नात्यामध्ये, म्हणजे वडिलांच्या नावावरनं मुलाच्या, पत्नीच्या नावावर जी ट्रान्सफर होते ती रेग्युलेशन 24च्या अंतर्गत येते. आणि एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या अननोन व्यक्तीला जेव्हा स्टॅम्प ड्युटी भरून रजिस्ट्रेशन करून डॉक्युमेंट केलं जातं ते कलम 25 अंतर्गत येतं. ट्रान्सफर ऑफ टेनन्सी करताना रेग्युलेशन 24 अंतर्गत जे आपण हस्तांतरण करत असतो त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स घेणे बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये सर्व म्हणजे मुख्यतः म्हाडाने जे वितरित केलेलं वितरणपत्र आहे, ज्याला आपण अलॉटमेंट लेटर असं म्हणतो, ते आणि त्याच्यावर भरलेले मुद्रांक शुल्क हे भरलेले आहे का ते बघणं. जो अर्जदार आहे त्याच्या कुटुंबाचा आणि त्याच्या स्वतःचा असे छायाचित्र. त्याच्यानंतर म्हाडानी या प्रक्रियेकरता इंडेम्निटी बॉन्ड आणि ॲफिडेव्हिट हे फायनल करून दिलेले आहेत. तर ते सुद्धा तुम्हाला त्या ठराविक शुल्काच्या बंधपत्रावर घेणं आवश्यक आहे. आणि त्यानंतर जर संस्था स्थापन झाली असेल तर त्याची NOC आणि तशी नसेल संस्था तर संस्था पंजीकृत नाही अशा याचे एक बंधपत्र किंवा ॲफिडेव्हिट घेणं सुद्धा आपल्याला बंधनकारक आहे. आता कलम 24 अंतर्गत जेव्हा आपण ट्रान्सफर करतो तर ही ट्रान्सफर फॅमिली मेंबर्समध्ये म्हणजे आपसातल्या नातेवाईकांमध्ये होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जर एखादा गाळेधारक मृत्यू पावला असेल तर त्यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र किंवा त्यांनी केलेले गिफ्ट डीड किंवा 2 किंवा 3 नातेवाईक असतील आणि त्याच्यामधल्या एकाच नातेवाईकाला आपल्याला घर द्यायचं आहे तर बाकीच्या दोघांचं रिलीज डीड हे सुद्धा बघणे आवश्यक आहे. आणि हे सगळे डॉक्युमेंट रजिस्टर्ड असणे आवश्यक आहे. किंवा अगदी काही केसेसमध्ये आपल्याला लिगल हेअरशिप किंवा सक्सेशन सर्टिफिकेट हे सुद्धा आपल्याला न्यायालयाकडनं घ्यावं लागतं. तसेच ज्या सदनिका किंवा भूखंड हे नात्यामध्ये ट्रान्सफर होत नाही पण ते दुसऱ्या व्यक्तीला आपण ट्रान्सफर करतो, ते कलम 25 अंतर्गत म्हाडाच्या ॲक्टनुसार आपण करत असतो. त्याच्यामध्ये जे काही नोंदणीकृत खरेदी खत होईल त्याच्यावरती मुद्रांक शुल्क भरणं हे त्या गाळेधारकाला बंधनकारक आहे. समजा एकापेक्षा 2 किंवा 3 ट्रान्झॅक्शन जरी झाले असतील तरी त्या सगळ्या गाळ्यांवरचं मुद्रांक शुल्क भरणं हे नवीन अर्जदाराला भरणे बंधनकारक आहे. ही ट्रान्सफर ऑफ टेनन्सीबाबत अतिशय थोडक्यात सांगितलेली माहिती आहे. याबाबतची डिटेल माहिती आपल्याला म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल. धन्यवाद.